नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराजा कृषी सेवा YouTube चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आज मेथी लागवड याविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत आणि इथून पुढे आपला रोजची रोज व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अपडेट होईल। रोजची रोज आपल्या कोणत्या ना कोणत्या पिकाची आपल्याला माहिती ही भेटणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या YouTube चॅनल तुम्हाला सबस्क्राइब करायचं आहे। बघू आज मेथी लागवड करणार आहे। मेथी लागवडमध्ये आपल्या जवळजवळ 8 आपल्याला मुद्दे आहेत आणि 8 आपल्याला मुद्दे आज समजून घ्यायचे। तुम्ही हे 8 मुद्दे तुम्ही समजले तर तुम्हाला मेथी उत्पादन तुम्हाला 100% भेटणार आणि मेथी उत्पादन भेटलं तर तुम्हाला पैसा नक्की भेटणार, मार्केट चांगलंच भेटणार आणि मार्केट कोणत्या महिन्यात भेटणार तुम्हाला मी सांगणार आहे। मित्रांनो जमीन जर तुम्हाला मेथी लागवड करायची असेल, तुम्ही पावसाळ्यामध्ये मेथी लागवड करत असेल तर मेथी लागवड कोणत्या अंतराने आपले कोणत्या महिन्यामध्ये करा। मित्रांनो जून आणि जुलै मध्ये तुम्ही मेथी लागवड करू शकता। त्यानंतर तुम्ही नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये तुम्ही मेथी लागवड करू शकता। जवळजवळ तुम्ही जून ते फेब्रुवारी पर्यंत तुम्ही कधीही मेथी लागवड करू शकता। आता मेथी लागवड फेब्रुवारी नंतर जर तुम्ही केली तर तुम्हाला जर पाण्याचं शॉर्टेज असेल तर पाण्याचं शॉर्टेज मुळे तुमची मेथी थोडीशी उगत नाही किंवा ती कोमजून जागेवर जळून जाते। मित्रांनो जर तुम्ही जमीन जर बघितलं, जमीन तुम्हाला जर बघायची असेल, निवडायची असेल पावसाळ्यामध्ये तुम्हाला एकदम कोरडी जमीन निवडायची, तांबट जमीन निवडायची। तुम्हाला एकदम तांबट जमीन निवडायची, काळी जमीन तुम्हाला निवडायची असेल तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये ही त्यानंतर तुम्हाला सुधारित जाती जर भेटल्या मित्रांनो तर सुधारित जाती सध्या मार्केटमध्ये 2 जात आहेत, एक गावरान मध्ये आणि एक हेवी। आता तुम्हाला जात मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या जवळ कृषी सेवा केंद्र आहे मध्ये तुम्हाला जात जी अवेलेबल भेटेल तुम्हाला व्हरायटी तुम्ही ती घेऊ शकता। जास्ती करून आता जर बघितलं तर आता सध्याला अशा दोन पानांच्या मेथी आहे। समजा ह्या साईडने त्या मेथीला एक लाल कोर आहे आणि पूर्णीची मेथी आहे ती पूर्ण हिरवीगार मेथी आहे। ती लाल कोरवाली बघितली मेथी जरा चविष्ट मेथी लागते आणि त्याला बाजारभाव पण चांगला भेटतो। पण ही मेथी जर बघितली उत्पन्न मनावर एवढं निघत नाही आणि जर तुम्ही हिरवीगार मेथी जर बघितली तर मेथीला याचं उत्पन्न जास्त नाही पण तुम्हाला भाव भेटत नाही। मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं, ही जी लाल कोरवली मेथी तुम्हाला ही मेथी वापरायची आहे, त्याने तुम्हाला उत्पन्नच रेट कमी भेटतील, आपलं उत्पन्न कमी निघेल पण तुम्हाला रेट जास्त भेटतील। आणि जर तुम्ही त्याला संगोपन चांगलं केलं, तुम्ही खत व्यवस्थित टाकलं तर तुम्हाला 100% तुम्हाला बाजारभाव भेटेल। मित्रांनो पेरणी सुधारित जात तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये भेटेल ती घ्या। त्यानंतर पेरणीची वेळ तुम्हाला सांगितली आहे मित्रांनो, मी जून ते जुलै तुम्ही पावसाळ्यात लागवड करू शकता आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर तुम्ही उन्हाळ्यात लागवड करू शकता। जर तुम्हाला पावसाळ्यात जून पासून तर डिसेंबर पर्यंत तुम्ही कधीही लागवड करू शकता, थोड्या हप्त्याने तुम्ही लागवड करू शकता। तुमचा ही जर पॉईंट झाला मित्रांनो, ही झाला तुमची पेरणीची वेळ तुम्हाला सांगितली जून ते जुलै मध्ये तुम्ही लागवड करू शकता। डिसेंबर पर्यंत कधी पण तुम्ही लागवड करू शकता थोड्या हप्त्याने। त्यानंतर लागवडचे अंतर जर बघितलं मित्रांनो तर लागवडचे अंतर बघितलं तर तुम्ही जर पेरणी करताना तुम्हाला वर साऱ्या पाडायच्या, तुम्ही ट्रॅक्टरने पेरणी करा, बैलाने पेरणी करा, कमीत कमी एका दुई मुळीचं अंतर 10 ते 15 सेंटीमीटर लागवडीचं अंतर भेटलं, 10 सेंटीमीटर ते 15 सेंटीमीटर तुमचं अंतर असलं पाहिजे एका 2 लाईनी म्हटलं। त्यानंतर तुमचं हे पण पॉईंट झाला। नंतर बियाण्याचे प्रमाण जर बघितले तर मित्रांनो बियाण्याचे प्रमाण जर बघितले एकरी तुमचं जवळजवळ हेक्टरी जर बघितलं तर तुम्हाला 35 ते 40 किलो बियाणं लागेल। 40 किलो तुमचं बघितलं तर 40 किलो हे तुमचं हेक्टरी तुम्हाला बियाणं लागेल। आणि तुम्हाला जर तुम्ही हाताने पेरली तुम्हाला जास्त पण लागू शकतं, जर ट्रॅक्टरने पेरली तर प्रमाणात तुम्हाला 40 किलोच बियाणं लागते। त्यानंतर पिकाचा कालावधी बघितला तर पिकाचा कालावधी फक्त आणि फक्त 40 ते 50 दिवस। पिकाचा कालावधी बघितला फक्त 40 ते 50 दिवस तुमचा पिकाचा कालावधी आहे मित्रांनो। ह्या 40 ते 50 तुम जर या 10 दिवसामध्ये तुमची मेथी जर विकली नाही गेली तर त्याला पूर्णपणे 50 दिवसाच्या पुढे फुलं येतील आणि तुमचा बाजारभाव ढासळणार, 100% ढासळणार, तुम्हाला बाजारभाव भेटणार नाही मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही बघितलं तर रासायनिक खत आपण बघूया शेवट त्याचे उत्पादन बघितलं मित्रांनो। तो उत्पादन आपण बघितलं आपला बियाण्याचे प्रमाण झालंय, पॉईंट पिकाचे कालावधी झालाय। आता उत्पादन बघितलं, उत्पादनावर तुम्ही जर हेक्टरी जर बघितलं मित्रांनो उत्पादन जर तुम्ही चांगली मेहनत घेतली, चांगले खत टाकले, चांगली त्याला खुरपणी केली, चांगली फवारणी केली तर 100% मित्रांनो तुम्हाला 7 ते 8 टन तुम्हाला उत्पन्न भेटणार आहे मित्रांनो। 7 ते 8 टन जर उत्पन्न भेटलं तुम्हाला, जर समजा 100 ते शेकड्यावरती आपल्याकडे मार्केटमध्ये विकते, 1000 रुपये शेकडा जर विकला तर तुमचे भरपूर पैसे घेणार आहे। 1000 रुपये, 800 रुपये, 700 रुपये पर्यंत विकला तुमचे लाखोनी रुपये होणार आहे मित्रांनो। जर तुम्ही रासायनिक खत बघितलं
आता रासायनिक खत तुम्हाला कोणतं टाकायचे, तुम्हाला ऑर्गॅनिक खत मी तुम्हाला फक्त शेणखत टाकायचे, शेणखत जर टाकलं असेल तुम्हाला या रासायनिक खतासह तुम्हाला मेथी जर टाकायची गरज राहत नाही मित्रांनो. जर तुम्ही रासायनिक खत वापरलंच नाही तर 100% तुम्हाला रासायनिक खत टाकायचे. तर रासायनिक खत टाकताना तुम्हाला काय करायचे, पहिलं सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचे तुमच्या लागवडीची वेळ, सिंगल सुपर फॉस्फेट तुम्हाला पहिलं लागवडीच्या वेळेस टाकायचंय. तर लागवडीच्या वेळेस किती टाकायचं तुम्हाला, जवळजवळ हेक्टर तुम्हाला 2.5 ते 3 बॅग तुम्हाला टाकायचे आहे. आता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला जर 15 दिवसांनी जर बघितलं तर 15 दिवसांनी तुम्हाला काय टाकायचे, कोणतं खत टाकायचं मित्रांनो, तुम्हाला 24-24 टाकायचं मित्रांनो. तुम्हाला युरिया टाकायचा नाही मित्रांनो, तुम्हाला युरिया टाकायचा नाही मित्रांनो. जर तुमच्या शेतामध्ये लवाळा जर उगत असेल मित्रांनो, तर लवाळा कोणत्या कारणामुळे होतो, तर लवाळा तुमच्या शेतीमध्ये नत्र जास्त असल्यामुळे तुमच्या शेतामध्ये लवाळा होतो. तुम्हाला जर त्या जमिनीमध्ये लवाळा उगत असेल तर तुम्हाला अजिबात तुम्हाला युरिया टाकायचं नाही. तुम्हाला 24-24 टाकलं तरी तुम्हाला भरपूर आहे मित्रांनो. जर तुम्ही ही स्टेप जर फॉलो केली, जर तुम्ही जर लागवड व्यवस्थित केली आणि तुमचं खत व्यवस्थापन तुमचं लागवड व्यवस्थित केली तर 100% तुम्हाला 7 ते 8 टन तुम्हाला हेक्टरी मेथी होऊ शकते. आणि मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो आपला नंबर आहे 95 27 46 78 52. तुम्ही या नंबरवर तुम्ही फोन करून तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही ह्या नंबरवर फोन करून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. काही शेतकरी असतात ते व्हिडिओ बघत नाहीत, अर्धीच माहिती घेऊन जातात आणि त्यांना ते नंतर प्रॉब्लेम होतो. तर ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यासाठी धन्यवाद आणि